पहिल्यांदा तुम्ही कुठून आले? किती? सदाशिव निवृत्ती गलांडे माझं नाव. गलांडवाडी नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आम्ही तिथून आरक्षणासाठी इथं आलेलो आहे. तर आम्हाला नाही मिळत, पण आमच्या लेकराला, आमच्या नातूला तरी मिळावं आपलं आरक्षण, ह्यासाठी आम्ही आता समजायला मिळून आलो इथं. हे सरकारने आमचा विचार करावा. किती वर्ष झाले आपण मराठा आरक्षणासाठी चालू आहे परिश्रम? अहो, हे केव्हापासून, आता आमच्या बी आधीपासून करून चालू, केव्हापासून हां 5-6 आता 6 महिने झालं नुसतं यांनी चेष्टा लावली, समजायची चेष्टा नुसती आज देतो, उद्या 1 महिना द्या, 8 दिवस द्या, 15 दिवस द्या, कशाच काय नाही अजून. ह्यासाठी आता शेवटचा पर्याय ही इथनं हलणार नाही आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय. किती दिवस झाले? सकारात्मक चर्चा झाली आहे. बरं, जरांगे पाटील थोडक्यात आपल्याशी मार्गदर्शन देखील करणार आहेत. बरं, भेटेल आरक्षण. धन्यवाद. मिळतं चांगली गोष्ट आहे. नाही मिळतं तर आम्ही इथं थांबणार. हां, नाही तर आम्ही जाणार नाही. हां, इथं आम्ही थांबणार काय नाही. सर, पहिल्यांदा आपलं नाव सांगा. आपण कुठून आले आहे? रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज इथं आझाद मराठा एकवटला. त्याचबरोबर आमचे वारकरी सुद्धा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून हिजत भजन करत इथं आलेले आहेत. आज इथे इनेकरी आहेत, भगवतवाले आहेत. हे व्यक्ती 70 वर्षाची व्यक्ती आहे. आज आरक्षणासाठी इथे आलेले. त्यांच्या मुलाबाळांचा असेल, नातवांचा असेल, 70 वर्षापासून हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आता तरी कुठेतरी आमच्या मुलाबाळांसाठी काहीतरी करावं ह्या मागणीसाठी इथे बाबा आलेले आहेत. सरकारने थोडं बारीक लक्ष देऊन आमची वारकऱ्यांची, मराठ्यांची बाजू काय आहे ती समजून घेणं फार काळाची गरज आहे. 70 वर्ष आम्हाला तुम्ही असं हे करत चालवले. आज काहीतरी 54 लाख नोंदी कुणबीच्या सापडलेल्या आहे. का देत नाही तुम्ही? नेमकं कशासाठी तुम्ही अटकवलेले? 70 वर्षापासून आजची मागणी नाही आहे ही. 70 वर्षापासून मराठा समाज हा तुमच्या मागं फिरतो. तुम्हाला मोठमोठे नेते बनवले, राजकीय नेते झाले, केंद्रीय मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. आज मराठ्यांचे 50% आमदार आहे का कुठे? इथे आहे कुठे गेले ते? आमच्या जीवावर तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झाले ना, आमच्या जीवावर झाले ना. आज आहे का आझाद मैदानावर एकतरी माणूस आमदार, खासदार? कोण आहे नेता कुठला? आमचा जरांगे पाटील दिवसाची रात्रीचा दिवस करतोय. 17 दिवस बिन आणपाण्याचा उभा होता का नाही? अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. आज आहे का त्याच्या मागं कोण? आज सगळा शेतकरी मराठा बांधव इथे आझाद मैदानावर एकवटलेला आहे. सगळा मराठा बांधव आहे. आज तर फक्त 10%चे इथे. जर 100% आला तर मुंबईला 1 पाऊल पण मागं पुढे करून देणार नाही. 1 पाऊल मागं पुढे करून देणार नाही. 1 पाऊल. आज 400 वर्षानंतर मराठा एकत्र येतोय. 400 वर्षानंतर मराठा समाज आज 400 वर्षानंतर एकत्र येतोय. मराठ्याच्या ताकदीचा अंदाज कोणी पण घेऊ नये. मराठ्याची ताकद तुम्हाला माहिती नाही अजून. मराठ्याची ताकद तुम्हाला माहिती नाहीये. मराठा आज फक्त 10% आहेत मुंबईमध्ये, 10%. आणि तो 100% आल्यानंतर मुंबईचं काय होईल तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने ओळखून घ्यावं. जय जिजाऊ, जय शिवराय. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.